ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत जेव्हापासून प्रतिमाने सायलीला तन्वीच्या लहानपणीची ऑडिओ कॅसेट ऐकवलेली असते तेव्हापासून सायली ही अतिशय अस्वस्थ असते आणि ती विचार करत असते हा आवाज तर माझाच आहे, परंतु हे मला कोण सिद्ध करून दाखवणार की हा आवाज माझा आहे, माझ्याकडे कुठला मार्ग आहे. आणि मग तिला मधुभाऊची आठवण येते आणि ती विचार करते मधुभाऊला नक्की माहीत असेल आणि ती मधुभाऊंना भेटण्यासाठी जाते व ती ऑडिओ कॅसेट मोबाईलमधून ऐकवते आणि विचारते मधुभाऊ मला सांगा हा आवाज कोणाचा आहे. तेव्हा त्यांनी हा आवाज मला ऐकवला आणि त्यांनी सांगितले की हा आवाज तर तन्वीचा आहे लहानपणीचा आणि मला असे का वाटते की हा आवाज तर माझा आहे. आणि त्याच वेळेस आपण पाहतो त्या ठिकाणी कुसुम आणि अर्जुन येतात आणि अर्जुन हा सायलीला बोलतो सायली चल आपल्याला उशीर होत आहे. आणि सायली देखील घाईघाईने तिथून निघून जाते आणि आपण पाहतो सायली निघून गेल्यानंतर त्या ठिकाणी एक व्यक्ती येतो, त्याने आपला चेहरा झाकलेला असतो आणि मधुभाऊंच्या जवळ येतो व तो मधुभाऊंच्या तोंडाला लावलेला ऑक्सिजनचा मास्क काढतो आणि त्यावेळेस मधुभाऊंचा श्वास मात्र गुदमरू लागतो. येणाऱ्या भागामध्ये मधुभाऊंचा मृत्यू होणार का हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. ठरलं तर मग या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.